अगदी 2 मिनिटांमध्ये क्रांती घडू शकत नाही। या पार्टीला काही विजन नव्हतं। परदेशात बसून फक्त इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवून या गोष्टी अजिबात शक्य नाही। चळवळी जेव्हा दाबल्या जातात तेव्हा त्या मोठ्या होतात। सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीने धुमाकूळ घातल्याचं आपण पाहतोय आणि रास्त आहे, कारण की सरन्यायाधीशांनी केलेलं वक्तव्य चीड आणण्यासारखंच आहे। तरुणांना चीड येऊ शकतेच, कारण की व्यवस्थेमध्येच अशा काही कुचकामी यंत्रणा आहेत, असे काही अधिकारी आहेत ज्याच्यामुळे कदाचित या पद्धतीने बेरोजगारी वाढलेली असेल आणि त्यानंतर व्यवस्थेनेच तरुणांना असं टार्गेट करणं हे चुकीचं समजलं जाऊ शकतं। अगदी रास्त आहे, त्यामुळे तरुणांचा रोष हा अपरिहार्य होता। त्यानंतर अभिजित दिपके यांनी सुरू केलेलं आंदोलन जे आपल्या समोर आता आहे सध्या कॉकरोच जनता पार्टी, हेही आपण पाहतोय, त्याला प्रचंड फॉलो केलं जातंय। प्रत्येक 2 रीलच्या मागे एक रील असतं की मला या पार्टीमध्ये प्रवेश मिळवायचा आहे, मी या पार्टीचा सदस्य आहे, हे सगळं सुरू झालेलं आहे। हे सगळं सुरू असताना ही फक्त सोशल मीडियावर गोष्ट सुरू आहे, पण सोशल मीडियावर जे फॉलो करणारे लोक, कारण की एक बटन दाबून फॉलो करण्यामध्ये काही फार मोठी गोष्ट नाहीये, पण हे फॉलो करत असताना जेव्हा हे संघटन एका संपूर्ण व्यवस्थेला तुम्हाला जर चॅलेंज करायचं तर हे संघटन जमिनीवर येणं महत्त्वाचं आहे आणि जमिनीवर किती जण सोबत येतात यामुळे ठरेल की व्यवस्था याची दखल घेईल की नाही घेणार, व्यवस्था बदलेल की नाही बदलणार। नमस्कार, मी तेजल आणि तुम्ही पाहताय तिला काय वाटतं हा कार्यक्रम। आज या संपूर्ण घटनाक्रमाविषयी तिचं मत आपण जाणून घेणार आहोत। आपण सुरुवात करूया श्रद्धापासून। श्रद्धा, या सर्व गोष्टी एक एक करून इंस्टाग्रामवर समोर आल्या, काय वाटतं तुला? मला असं वाटतं की जे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं म्हणणं होतं की तुम्ही जे कोणी आवाज उठवताय आणि सरकार विरोधात बोलताय, तुम्हाला वेगळं काही काम नाही आहे, असं बेसिकली त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांना टीका करायची होती। ते म्हणणं कुठेतरी चुकीचं आहे, पण अनफॉर्च्युनेटली या सगळ्या फ्लोवरून, घटनाक्रमावरून आपल्याला असं दिसतंय की कुठेतरी ते म्हणणं सत्यात उतरतंय, कारण ती पार्टी फॉर्म केली जाते। आता ते टीका करणं वगैरे खूप पटतंय मला, त्यातला भाग एक खूप चांगला आहे, पण अनफॉर्च्युनेटली या पार्टीला काही विजन नव्हतं। म्हणजे सुरू करताना गंमत म्हणून सुरू केलं गेलंय आणि आत्ता कुठे त्याचा विजन फॉर्म होतोय, पार्टी पुढे फॉर्म करायची की नाही यावर आत्ता चर्चा केली जाते। सो नथिंग मधून ही सुरू झालेली पार्टी आहे किंवा ही मोहीम आहे, तर त्यात काही सुरुवातीला विजन नव्हतं। ते लोकांनी त्याचा बाऊ केला, ते कुठेतरी गंमत वाटली लोकांना सुद्धा, इंस्टाग्रामर्सला खूप त्याचं फॅसिनेशन वाटलं, गंमत वाटली। मी पण परवा जाऊन त्याच्यावर मेंबर म्हणून नोंदवणार होते, पण मी माझे हात रोखले। पण त्यात मला असं जाणवलं की सगळ्यांना जसं वाटतंय की काहीतरी इंटरेस्टिंग आहे, आपण हे नोंदवून टाकूया त्याच्यात नाव। सो इतकं ते सोपं आणि ॲक्सेसिबल असल्यामुळे गंमत वाटली लोकांना, पण कुठेतरी ते चीफ जस्टिस ऑफ इंडियाला जे काही म्हणायचं होतं ते अनफॉर्च्युनेटली मला तसंच होताना दिसतंय फ्लो। खूप छान बोललीस तू हे, की जे ते बोलले तेच कुठे ना कुठे सिद्ध होतंय असं होतंय। हा फार उथळपणा वाटतोय की खरंच याचं गांभीर्य असेल काय, म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे काही हातात येईल का? मुळात चीफ जस्टिस ऑफ इंडियाने जे वाक्य उच्चारलंय की तरुण बेरोजगार आहेत, ही टीका करण्यासारखी गोष्ट नाही आहे, ही वाईट वाटून सांगण्यासारखी गोष्ट आहे की हे आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे आणि ही खरी स्थिती आहे। कोणाला टीका करून तुम्ही हे लपवू नाही शकत, हे सगळ्यात मोठं मला हे ऐकून मला खूप वाईट वाटलं। म्हणजे जी गोष्ट तुम्ही अशी उघडपणे म्हणजे म्हणतात ना, नामुष्की आपली ही, आणि ह्याला तुम्ही टीकेचं स्वरूप देऊन आणि त्याच्यानंतर ही अशी पार्टी, जी पार्टी चुकून सुरू झाली आहे। आणि मला हे कळत नाही की त्यामधल्या ज्या पोस्ट आहेत की नीट एक्झामबद्दल आणि स्टुडंट्सबद्दल, आणि मग शिक्षण मंत्र्याचा राजीनामा त्या पेजच्या माध्यमातून मागितला आहे। मला हे कळत नाही की राजीनामा मागितला आहे, ठीक आहे, आम्ही म्हणजे ते काही आंदोलनाला उतरलेले नाही आहेत, पण त्या पेजची पॉप्युलरिटी वाढत गेली आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते बॅन केलं, ट्विटर पेज तुमचं बॅन झालं, ट्विटर पेजमधनं तुमचा पोस्ट गायब झाल्या, इंडियामध्ये ते ट्विटर पेज दिसत नाही आहे, इंस्टाग्रामचे फॉलोअर्स तुफान वाढले, मग इंस्टाग्राम हॅक करण्याचा प्रयत्न केला। हे सगळं करायची का गरज पडते? जर सरकारला असं वाटतंय की आपलं नाणं खणखणीत आहे, आपण बरोबर आहोत, तर मग तुम्हाला कोणी विरोध करते तर तुम्ही आवाज का दाबताय? तुम्ही विचारा ना, आम्ही काय सुधारणा करू शकतो। हे असं करायच्या विरोधात, म्हणजे असं करायच्या व्यतिरिक्त तुम्ही जर आवाज दाबताय तर असल्या पार्ट्या, असल्या चळवळी आणखी मोठ्या होणार आहेत। कारण त्याचवर मी काल पण एक व्हिडिओ केला होता की चळवळी जेव्हा दाबल्या जातात तेव्हा त्या मोठ्या होतात, आणि कॉकरोच जनता पार्टीचं हेच झालंय। ही चळवळ दाबण्याचा प्रयत्न केला तर ही चळवळ मोठी होणार आहे, कारण की ती अजून प्रकाश झोतात येते आणि लोक त्याच्याकडे लक्ष देत आहेत। बरोबर, पण या चळवळीमुळे निकिता काही फरक पडेल का, काय वाटतं तुला?
मला सध्याच्या घडीला असं वाटतंय की कॉक्रोच जनता पार्टीने जरी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असेल ना, मुळात तिचं जमिनीवर काय होणार आहे, म्हणजे ती किती काम करू शकेल. उद्या जर अभिजित जर उद्या रस्त्यावर उतरला तर त्याच्या मागे किती युवक उभे राहणार, मला हे पाहणं महत्वाचं वाटतं आणि तो सध्याच्या स्वतः घडीला. आपल्याला माहितीये की भारतात नाहीये तो स्वतः आता सध्या परदेशात बसून हे सगळं काम बघतोय. उच्च शिक्षणासाठी तो गेलेला आहे. तो छान. गेलेला आहे, पण तो जर भारतात आला आणि उद्या एखाद्या गावातल्या रस्त्यावर सरकार विरोधात आंदोलन करायला उतरला तर त्याच्या मागे किती युवक किती तरुणाई त्याच्या मागे उभे राहणार, आपल्याला आता सध्याच्या घडीला हे पाहणं महत्वाचं आहे. कारण की सोशल मीडियावर फॉलोचं बटन दाबून फॉलो करायला किती वेळ लागतो, किती जण उभे राहणार आणि किती काळ उभे उभे हे राहणार आणि सुद्धा त्या चळवळीच्या माध्यमातून नक्की काय होणार हे पाहणं आताच्या घडीला महत्वाचं नक्कीच. वाटतंय मला. एक खूप म्हणजे काय म्हणतो आपण, एका बाजूची जर व्यवस्था निर्माण झाली तर हुकुमशाही होते हे आपल्याला पण माहिती आहे. त्यामुळे व्यवस्थेला प्रश्न विचारणारे पाहिजेच. त्यामुळे ही चळवळ मोठी झाली तर कुणालाही आवडेल. पण काय चान्सेस वाटतात ही चळवळ मोठी होण्याची? मला वाटतं ही चळवळ खूप मोठी आहे, छान वाटतंय, मला पण मज्जा वाटते खूपच की एवढ्या फास्ट त्यांचे फॉलोअर्स वाढतायत. किंवा सरकारवर टीका पण केलीच पाहिजे, याच्यावर मी पूर्णपणे आय एम प्रो दॅट थॉट. पण मला असं वाटतं की कुठेतरी आपण काहीतरी विजन ठेवून हे सगळं केलं पाहिजे. मला बदल घडवायचा आहे ना, तर मग मी पण कचरा नाही फेकला पाहिजे, इथपासून आपण सुरुवात करूया. बरोबर. म्हणजे काहीतरी बेसिक थॉट असला पाहिजे. आपण गंमत करतोय ना, मग ती उथळपणा नको, त्याच्यामध्ये हां. डेप्थ हवी. त्यासाठी काहीतरी त्याला तुम्ही बॅकबोन ठेवा, एक स्ट्रक्चर ठेवा. असं असं आहे बाबा, असं असं आमचं म्हणणं आहे. आता हा माणूस म्हणतोय की आता त्याच्यात जे जे लोक आली आहेत आम्ही त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स विचारणार आहोत. मग आधी काय केलं, तुला प्रॉब्लेम्स माहीत नाही आहेत का? म्हणजे प्रॉब्लेम्स तर आपल्याला सगळ्यांना दिसतात, मला दिसत आहेत, तुम्हाला दिसत आहेत. मग त्याला प्रॉब्लेम्स माहीत असले पाहिजेत आधीच. मग तो आत्ता विचारून नव्याने काहीतरी फॉर्म करणार. मग ती स्ट्रॅटेजी कितपत वर्क करणार आहे, कितपत त्याच्यात दम असणार आहे? कारण सगळ्यांनीच प्रयत्न करून झालाय, सरकार विरोधात आपण आवाज उठवूयात, करूयात बाबा, आपण काहीतरी सरकारला प्रश्न विचारलाच पाहिजे असं प्रत्येकाचंच म्हणणं असं, प्रत्येकाची इच्छा असते. पण ते होतंय का? नाही होतंय. तुला फॉलोअर्स मिळालेत म्हणून मग ती लोक प्रत्येकच जाऊन सरकारला काहीतरी बोलेलच असं तुला वाटतंय का? म्हणजे तितकं ते प्रॅक्टिकल वाटतंय बरोबर. का? कोणी कोणी तर फक्त रील करण्यासाठी आणि मज्जा म्हणून या आणि सगळ्या गंमत गोष्टी करतात. कॉक्रोच म्हणजे तुम्ही नावच इतकं गंमत ठेवलंय की हां. मलाही आणि वाटलं कोणालाही जाऊन नावं बघावंसं. ठेवायला तर खूपच आवडतं. ते तर मानवी स्वभाव येतो. त्यामुळे भरपूर फॉलोअर्स मिळालेले असू शकतात, पण ते अर्थातच जमिनीवर येणं चॅलेंजिंग असू शकतं आणि ते टिकवणं सुद्धा मला वाटतं चॅलेंजिंग त्याची असू मागची शकतं. कन्सेप्ट जी आहे ना, की मला काहीतरी करायचं आहे, आय वॉन्ट टू ब्रिंग द चेंज, हां. हे मला खूप हे पटतंय. खूप छान आहे आणि खूप छान पद्धतीने त्याने ते Correct, केलं. खूप correct. छान पण हे पद्धतीने युवा अख्खा जो आहे तो अख्खा इंस्टाग्रामवरच ओढायचा, तेच त्यांचं मेन माध्यम आहे. बाकी तुम्हाला वेगळं काही जगात करता येत नाही म्हणून इंस्टाग्रामवर श्रद्धा, पडलाय. जसं तू म्हणालीस की यांच्याकडे लाईन ऑफ ऍक्शन काय ते बघणं महत्वाचं आहे, पण ते आता त्यांच्याकडे नसूच शकतं. कारण की टाइमपास मध्ये ओपन झालेलं हे पेज आहे. यांच्याकडे असा काही आराखडा नव्हता की आपल्याला पण मग काय ते करायचं. आराखडा बनवण्यासाठी त्यांना प्रचंड काळजी ते घ्यावी त्यांना लागणार. आता तर ते करावी कसं? लागेल. हां, हो, ते ती त्यांना कसं? आता करावी लागेल. कारण यात चुकतंय कुठे माहितीये का, फॉलोअर्स येत आहेत, फॉलोअर्स प्राऊडली सांगतायत की आम्ही बेरोजगार आहोत. हे प्राऊडली सांगायची गोष्ट बरोबर. नाहीये. ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला त्याचा त्रास झाला पाहिजे. पण मॅम यात ना जे फॉलो करतायत ते सगळेच बेरोजगार आहेत असाचा प्रश्न नाही. सगळे बेरोजगार पण नाहीयेत. गंमत आहे ना ही, शेवटी काहीतरी वेगळं आहे. आता मी कुठल्या तरी एक रील केली की मी काहीतरी बोलते आपल्या देशाच्या सरकारच्या विरोधात आणि मग मी एक रील केली आणि त्याला जसे 15 मिलियन व्ह्यूज आले, तर ही जितकी मोठी गोष्ट नसणार आहे ना तितकीच सोपी गोष्ट आहे. कारण हे आधी कोणी केलं नाहीये ना. आधी मी कोणाच्या विरोधात पेज नाही काढलाय, पार्टी फॉर्म नाही केली आहे पेजद्वारे, आणि ते कधी केलेलं नाही, कधी बघितलेलं नाहीये म्हणून लोक त्याला फॉलो करतात. हे जर असं 50 लोकांनी अजून करायला सुरुवात केली तर त्यांनाही तितकेच फॉलोअर्स मिळतील. मग हे आपल्यासाठी नवीन नसेल कदाचित, हे पहिल्यांदा होतंय म्हणून त्याच्याकडे लक्ष वेधलं जातंय असं असू शकतं. असू शकतं. पण मग या सगळ्या गोष्टी जर जमिनीवर आणायच्या असतील तर तुला काय वाटतं की काय केलं गेलं पाहिजे CJP कडनं? मुळात यांच्याकडून असं काही केलं गेलं पाहिजे की तुम्ही सोल्युशन घेऊन या. तुम्ही सरकारवर टीका करताय, आम्हाला माहिती आहे, आणि तेही बेरोजगारी आहे. भारतात येऊन सोल्युशन घेऊन या, रस्त्यावर उतरून सोल्युशन घेऊन या. प्रॅक्टिकली त्याला भारतात येणं सध्या शक्य असेल नसेल मला माहित नाही, पण जर तो मॉनिटर करतोय, जर तो पेजेस मॉनिटर करतोय, तर त्याला लोकांना पण मॉनिटर करता आलं पाहिजे, त्याला कोऑर्डिनेट करता आलं पाहिजे. आम्हाला माहीत आहे, मीडिया म्हणून आम्हालाही माहीत आहे, मुली सुरक्षित नाही आहेत, मुली शिकू शकत नाही आहेत आणि विद्यार्थ्यांना नोकरी नाही आहे, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण नाही आहे, तरुणांना नोकरी नाही आहे, बेरोजगारी आहे, हे सगळं आम्हाला माहिती आहे. पुढे काय, पुढे आम्हाला करायचंय काय? सरकार त्यांच्या पद्धतीने योजना देत आहे, सरकार त्यांच्या पद्धतीने जे काही करता येते ते करताय, पण तुम्ही स्वतः सध्या नीट अभ्यास करू शकताय व्यवस्थित आणि तुम्ही चांगले स्वतःचं भवितव्य घडवू शकताय. त्यासाठी तुम्ही काय करू शकताय? साधी गोष्ट आहे. मुलं
वागणं त्यांचं जे नेहमीचं पण वागणं आहे ना ते पण एक फोकस ठेवून वागले तर कदाचित स्वतःच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी मुलं प्रयत्न करू शकतात. असे पेजेस फॉलो करा, नक्की फॉलो करा, सरकारवर टीका करा, पण तुमच्याकडे जोपर्यंत सोल्युशन नाही आहे ना तोपर्यंत या फक्त चर्चाच आहेत. निकिता, तुला काय वाटतं की चळवळ सुरू झालेली आहे, ग्राउंडवर येईल, टिकेल, टिकण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? म्हणजे आता तू स्वतः सुद्धा जेनझीच आहेस, तर तू काय करशील जर हे तुला टिकवायचं, व्यवस्थेविरोधात तुझा आवाज ठोस करायचा आहे, ठाम करायचा आहे? मला काय वाटतं, अभिजितने म्हणजे त्या पेजच्या माध्यमातूनच त्याच्या मागण्या मांडल्या की मला माझ्या ह्या मागण्या या माझ्या पार्टीच्या, की तुम्ही असं करावं, तुम्ही जे अधिकारी चुकीचं वागतात त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करू नये किंवा जे काही होईल ते सुरळीत करावं. ज्या काही त्यांनी मागण्या ज्या काही मांडल्या आहेत ना त्यांनी, तर ते एका पेजच्या माध्यमातून पूर्ण नाही होऊ शकत. म्हणजे आज त्याला लाखो फॉलोअर्स असतील पण तो परदेशात बसून त्या मागण्या पूर्ण नाही करू शकत. तुला जर त्या मागण्या पूर्ण करायच्या असतील ना तर तुला भारतातच यावं लागेल आणि रस्ता उतरावंच लागेल. त्याच वेळेस कुठेतरी त्या मागण्या कंप्लीट होतील मला असं वाटतं. काल त्याने आपल्या मुलाखतीत एक चांगलं उत्तर दिलं, म्हणजे ते अपेक्षितच होतं तसं, की त्याला आपण असा प्रश्न विचारलेला की तुला कोणत्या कोणत्या भारतातल्या ज्या काही पक्ष आहेत ते तुला म्हणजे तुझ्याशी संपर्क करताय का? तर तो मला बोलला हो, मला सगळेच संपर्क करताय, मी एकट्या भाजपच्या विरोधात नाहीच बोलते, मी भारतातल्या सगळ्याच पक्षांच्या विरोधातच बोलतोय. म्हणजे माझा विरोध भारतातल्या सगळ्याच पक्षांना आहे, कारण की ते कोणतेच पक्ष काही करत नाहीये. देशामध्ये बेरोजगारी वाढतीये, मंदी येते, आर्थिक मंदी येते, ह्या सगळ्या गोष्टी होत आहे, पण त्यासाठी कोणताच पक्ष काही करत नाहीये. मग त्याच्यासाठी जर तो आवाज उठवत असेल ना, मग त्याला भारतात येऊनच ह्या गोष्टी कराव्या लागतील. त्याच्याशिवाय परदेशात बसून फक्त इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवून ह्या गोष्टी अजिबात शक्य नाहीये, कोणत्याच घडीला शक्य नाहीये. मला असं वाटतं त्याला जर ही त्याची जी मोहीम आहे, ही त्याची जी चळवळ आहे ना, त्याला जर ही कंप्लीट करायची असेल तर त्यांनी भारतात यावं आणि त्याच्या मागे किती तरुणाई उभी राहते ती एकदा बघावं. श्रद्धा, माझंही सेम म्हणणं आहे. म्हणजे मला असं काही फार त्याच्यावर टीका करायची नाही, पण मला असं वाटतं की त्यांनी व्याप्ती तरी वाढवावी, डेप्थ तरी आणावी त्या सगळ्या संपूर्ण जे काही मोहीम त्यांनी स्टार्ट केली आहे त्याला. नाहीतर मग हे वेळीच थांबावं. गंमत म्हणून आपण सगळी थांबावं म्हणजे ते थांबेलच एका पॉइंटला ते येऊन, जर डेप्थ नाही आली तर थांबणार. ऑफकोर्स म्हणजे आली तर चांगली गोष्ट आहे, काहीतरी बदल तरी बदल घडू शकेल. पण जर नाही, आपण बघतो तेव्हा सगळंच करप्ट दिसतंय आपल्याला आणि कोणीच कितीही प्रयत्न केला तरी तोही करप्ट होतोय माणूस ज्याला प्रयत्न करायचा आहे. सो आता हा कितपत टिकतोय आणि हे जे काही आहे ते कितपत सक्सेसफुल होत आहे ते बघणं मला मजेशीर वाटतं. तर वर्षानुवर्ष म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीपासून त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक यंत्रणा उभी राहिली. त्या यंत्रणेमध्ये सगळेच जण चांगले भरलेले आहेत असं नाही, वाईट गोष्टी सुद्धा तिथे आहेत. त्याला वारंवार त्याच्यावर टीका केली गेली, त्याच्या विरोधात उभं राहिलं गेलं आणि आत्ता सुद्धा तेच होत आहे. खूप कौतुकास्पद गोष्ट आहे, वेगळ्या पद्धतीने एक वेगळा विचार मांडत ही गोष्ट पुढे आलेली आहे आणि मनापासून हीच इच्छा असणार आहे की हो, हे पुढे जायला हवं, कारण की व्यवस्था एकतर्फी असून चालत नाही, तिला प्रश्न विचारणारही पाहिजे, तेव्हा ती व्यवस्था अधिक अचूकपणे काम करते. पण हे इतकं वरवरचं नाहीये, इतकं उथळ नाहीये. ह्याच्यासाठी तुमच्याकडे एक छान रोडमॅप तयार पाहिजे. तुमच्या बरोबर एक खूप चांगली युवा शक्ती पाहिजे. युवांकडे एवढी शक्ती आहे, पण ती मी नेहमी म्हणते की कन्स्ट्रक्टिव्ह पण असते, डिस्ट्रक्टिव्ह पण असते. पण ती कन्स्ट्रक्टिव्ह वेने नेण्यासाठी एक खूप चांगला म्होरक्या पाहिजे, त्याच्यासाठी एक प्री प्लॅनिंग पाहिजे. या सर्व गोष्टी समोर असताना अगदी 2 मिनिटामध्ये क्रांती घडू शकत नाही. हे आत्ताच्या युवाच्या समोर आणलं गेलं पाहिजे. हे वास्तव आहे. या गोष्टी इन्स्टंट नाही आहेत. यासाठी तुम्हाला समर्पण करावं लागेल, तुम्हाला संघर्ष करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल आणि या गोष्टी तकलादू नसाव्यात, या गोष्टी ठाम आणि ठोस असाव्यात. व्यवस्थेला याची दखल घ्यायला भाग पाडली गेली पाहिजे. यासाठी या संपूर्ण गोष्टी रिफॉर्म करणं कॉक्रोच जनता पक्षाने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता भरपूर फॉलोअर्स तर मिळालेले आहेत CJPला, अर्थातच याची संपूर्ण दखल घेत ते स्वतःमध्ये काय बदल करणार आणि स्वतःचं विजन, तू जसं म्हणालीस, विजन ठरवणार का, कारण की त्याशिवाय पुढे ते जाऊ शकणार नाहीत. कारण देशाला अपेक्षा आहे. अर्थात म्हणजे एवढ्या लोकांनी जर फॉलो केलेले त्याच्यापैकी निम्मे लोक जरी खरे आहेत आपण समजू, कारण की सोशल मीडियावरच्या लोकांना चेहरा नसतो, तर त्याच्यातले निम्मे जरी आपण खरे पकडले तर त्या सगळ्यांनी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवलेल्या आहे आणि त्या अपेक्षांना खरं उतरवायचं असेल तर रोडमॅप, संघर्ष महत्त्वाचा आहे. यासह तिला काय वाटतं च्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय. अशाच काही विषयांसह आम्ही पुढेही तुम्हाला भेटत राहू. तोपर्यंत नमस्कार. अगदी 2 मिनिटामध्ये क्रांती घडू शकत नाही. या पार्टीला काही विजन नव्हतं.
परदेशात बसून फक्त इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवून ह्या गोष्टी अजिबात शक्य नाही. चळवळी जेव्हा दाबल्या जातात तेव्हा त्या मोठ्या होतात.